निसर्गाचा जो नजारा आहे खूपच सुंदर. आणि हे आपल्यासाठी टफच आहे थोडस. हिमालयाच्या कुशीत तब्बल 12,000 फूट उंचीवर वसलेले जगातील सर्वात उंच शिवमंदिर, जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला निसर्गाच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाते आणि येथील प्रत्येक श्वासात जाणवतो ते महादेवांचा दिव्य स्पर्श. ही आहे तुंगनाथ महादेवांची अद्भुत यात्रा. आपल्या प्रवासाची सुरुवात होते ते मुंबईच्या बांद्रा टर्मिनल पासून. बांद्रा टर्मिनल ते हरिद्वार हा जवळपास ट्रेनचा 25 ते 30 तासांचा प्रवास आहे. ट्रेनचं तिकीट स्लीपर कोचचं 800 ते 1200 रुपयापर्यंत आहे, तर एसीचं तिकीट 2000 ते 5000 पर्यंत असतं. जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही विमानाचा पर्याय सुद्धा निवडू शकता. तुम्ही 2 तासामध्ये जवळचे एअरपोर्ट देहरादून किंवा दिल्लीला येऊन पोहोचायचं. दिल्लीवरून तुम्हाला हरिद्वारसाठी ट्रेन मिळून जाईल. तर मंडळी, बाय ट्रेनने आपण हरिद्वार या ठिकाणी येऊन पोहोचलो. हरिद्वार म्हणजे हरीचं द्वार. जसं उत्तराखंडला देवभूमी समजली जाते आणि या देवभूमीचं द्वार म्हणजेच हरिद्वार. या ठिकाणी गंगा नदी पर्वतीय प्रदेशातून मैदानी प्रदेशात प्रवेश करते. असं मानलं जातं, गंगास्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. तुमच्याकडे वेळ असेल तर येथे गंगास्नान आणि येथील गंगा आरती नक्की अटेंड करा. तर मंडळी, हरिद्वारवरून चोपता तुंगनाथ जाण्यासाठी अनेक बसेस, टॅक्सी उपलब्ध असतात. बसचं फेअर जवळपास शेअरिंगमध्ये 500 रुपयापर्यंत असते, तर टॅक्सीचं फेअर 1000 ते 1500 रुपयापर्यंत सीझनवर डिपेंड असतं. जर तुम्ही प्रायव्हेट किंवा पर्सनल व्हेकलने जात असाल तर रूटमध्ये देवप्रयाग, रुद्रप्रयाग, ऋषिकेश, धारीदेवी टेम्पल असे अनेक ठिकाणे लागतात. तुम्ही त्यांना देखील भेट देऊ शकता. हा सर्व घाट रस्ता असून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी एकच रोड आहे, त्यामुळे खूप सारी ट्रॅफिक लागते. तर ट्रिप प्लॅन करताना हे माइंडमध्ये नक्की ठेवा, कारण की ट्रॅफिकमध्ये खूप वेळ जातो. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आता आलो आहोत उत्तराखंडमधील तुंगनाथ बाबांचं दर्शन घ्यायला. आपण दोघेच आहोत, दादू आपल्याबरोबर, गणेश, आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये. तर आता जवळपास सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपण ट्रेक स्टार्ट केला आहे. तुम्ही बघू शकता 5:30 वाजलेत तरी किती उजेड आहे इकडे. म्हणजे आपल्याकडे 6-7 वाजता जसा उजेड असतो तसा आहे. आणि तर आता आपण ट्रेक स्टार्ट केला आहे. काल आल्यानंतर थोडं जाणवलं ऑक्सिजन लेवल इकडे कमी आहे म्हणून, पण आता आम्ही रात्री इकडे जवळपास 10:30-9:30ला आलो आणि स्टे केला. तिथे बाजूलाच रूम घेतली. 2000 ते 2500 रुपये चार्जेस आहेत त्याचे. अजून पण महाग रूम आहेत. थंड पाण्यात आंघोळ केली, खूप वाट होती. आणि आता आपण जातो आहे बाबा तुंगनाथच्या दर्शनासाठी. आणि एवढे थंडी आहे, जवळपास 10 डिग्रीच्या पेक्षा कमी असेल. नेटवर्क नाही आहे इथे. वर गेल्यानंतर नेटवर्क लागतं, बघूया. आणि तर चला आता आपण स्टार्ट केला आहे. किती टाईम लागतो आपल्याला बघूया. आता वाजले 5:30. मी पुढचे अपडेट तुम्हाला पुढे देत राहतो. तुंगनाथ मंदिराचा ट्रेक 4 ते 5 किलोमीटरांचा आहे. येथे जाण्यासाठी घोडे सुद्धा अवेलेबल असतात. त्यांचे चार्जेस 1300 रुपये येऊन जाऊन तर 900 रुपये सिंगल वेचे आहेत. याशिवाय लोकल एंट्रीचे चार्जेस 200 रुपयापर्यंत आहेत. तर मित्रांनो, आपण आलो आता जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. आणि अजून आपल्याला अजून 2-3 किलोमीटर तरी जायचं आहे वरती. इकडे मागे तुम्ही बघाल तर इकडे हिमालय दिसेल, तिकडे नंदादेवी पेक आहे. इकडे मागे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पण आहे, पण त्यांचे रूट वेगळे आहे. इकडचे नजारे एकदम मस्त आहेत आणि एकदम वातावरण एकदम चिल्ड आहे. म्हणजे आपण 17-18वर AC ठेवली तरी एवढा चिल्डनेस नसेल, एवढा चिल्ड आहे. 10 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असू शकतो. जसं अल्टिट्यूडचा इश्यू असल्यामुळे इकडे ऑक्सिजन लेवल कमी होत जाते वर जसं जातो. त्यामुळे आपल्याला थोडं दम लागतं, कारण की आपण बेसिकली महाराष्ट्रात ह्युमिड एरियामध्ये आपण राहतो. त्यामुळे आपल्याला थोडं इकडे सर्वाईव्ह करावं लागतं. आणि जसं आपण स्टार्ट करतो तसं आपण ॲडजस्ट होत जातो. तर घाई करायची नाही, हळूहळू ट्रेक करायचं आहे. तर चला जाऊया आणि अजून पुढे काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी. तर मंडळी, चोपतामध्ये राहण्यासाठी होमस्टे, गेस्ट हाऊस, टेंट किंवा लक्झरी कॅम्पसुद्धा अवेलेबल आहेत. याचे चार्जेस
800 ते 3,500 पर्यंत असू शकतात. हा ट्रेक थोडा दमछाक करणार आहे, त्यामुळे बरोबर एक पाण्याची बाटली नक्की ठेवा. रस्त्यामध्ये अनेक स्टॉल आहेत, तिथे तुम्हाला पाणी, चहा किंवा लिंबू सरबत वगैरे इझी भेटून जाईल. शक्य असेल तर सकाळी 5:30 वाजता ट्रेक सुरू करा. यावेळी वातावरण एकदम प्रसन्न असतं, गर्दी कमी असते. याशिवाय हिमालयावर उगवणारा सूर्य पाहण्याचा एक अनुभव वेगळाच असतो. उन्हाळ्यात तापमान सुमारे 5 ते 12 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. म्हणून उबदार जॅकेट, हातमोजे, टोपी, ट्रेकिंग शूज आणि पाण्याची बाटली नक्की जवळ ठेवा. तर मंडळी आपण जवळपास इकडनं आलोय. खाली बेस आहे, जो चोपटा विलेज आहे तिथून आलोय आणि जवळपास आपण 2 किलोमीटर वरती आलो असेल. आणि इकडे आपले महाराष्ट्रातील गँग भेटले. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर बघा तुम्ही म्हणजे महाराष्ट्रातली तुम्ही कुठे जा भारतामध्ये महाराष्ट्रातली पब्लिक तुम्हाला बघायलाच मिळेल. दादा कसं वाटतं तुम्हाला? एकदम छान एकदम छान. म्हणजे कसं महाराष्ट्रात आपण ह्युमिड मध्ये हो. समुद्राच्या जवळ राहतो, त्यामुळे आपल्याला इकडे जर ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे दम लागतो. तर मग हो कसं? हे आपल्यासाठी टफच आहे थोडस. निसर्गरम्य म्हणजे अप्रतिम निसर्गाचा जो नजारा आहे खूपच सुंदर. आणि जरी दम लागला तरी या निसर्गामुळे चढायची इच्छा एकदम होते. भारी नेचर आहे, वातावरणामध्ये कोल्डनेस आहे आणि म्हणून चढायला एवढं थकावट वाटत नाहीये. आणि भोलेबाबांच्या दर्शनाच्या जे ओढ आहे त्याच्याने आपण अजून आपल्याला एनर्जी येते. तर चला जाऊ. जय भोलेबाबा, जय महाराष्ट्र. दादा कहाँ से हो आप? मध्य प्रदेश. एमपी से आए हैं. देखिए बच्चा 2-2.5 साल का रहेगा. बाबू कैसा लग रहा है? उसकी बोलती बंद हो गई. ये तो एकदम एनर्जेटिक है. नाम क्या है भाई तेरा? नाम अर्चित. तर बघा मानलं पाहिजे या फॅमिलीला. एकदम छोट्या मुलाला घेऊन आले आहेत आणि एनर्जेटिक आहे. तर ऑल दी बेस्ट, भेटू वरती. वसंत ऋतूमध्ये ही वाट संपूर्ण लाल आणि गुलाबी फुलांनी फुलून जाते. थंडगार वारा, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, समोर उभे असलेले हिमालयाचे बर्फाच्छादित कडे, हे दृश्य शब्दात वर्णन करणे अशक्यच आहे. जणू निसर्ग स्वतः महादेवांच्या स्वागतासाठी सजलेला आहे. तरी ते जागोजागी असे नळ आहेत, पाण्याची सोय आहे. तरी पण रिक्स नको, तुम्ही एखादी बॉटल पाणी कॅरी करा. दम लागतोय खूप. पाण्याची सोय आहे जागोजागी. एकदम चिड पाणी आहे. सकाळी सूर्यकिरणांनी उजळलेली ही शिखरे जणू काय सोनेरी रंगात चमकतात. हे पाहणे आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव ठरते. प्रत्येक वळणावर फोटो काढण्याचा मोह आवरणे कठीणच आहे. ट्रेकमध्ये पुढे जात असताना चौखंबा, नंदादेवी, केदारडोम आणि इतर अनेक हिमशिखरे आपल्याला दूरवर दिसू लागतात. तर मंडळी आपण आता जवळपास म्हणजे आता इथून जवळपास 500 मीटरवरती तुंगनाथ बाबांचं मंदिर आहे. आणि इकडे त्याआधी एक गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्या कारणाने हिवाळ्यामध्ये स्थानिक परंपरेनुसार हे मंदिर काही काळ बंद असते. त्या काळात भगवान तुंगनाथाची पूजा उखीमठ या ठिकाणी केली जाते. तर मंडळी सुमारे 3 तासांच्या चढाईनंतर आपण अखेर तुंगनाथ मंदिराच्या पवित्र परिसरात येऊन पोहोचलो आहोत. थंडगार वाऱ्याची झुळूक, घंटानादाने दुमदुमलेले वातावरण आणि समोर उभे असलेले हजारो वर्षांचे प्राचीन मंदिर. हा क्षण म्हणजेच प्रत्येक शिवभक्तासाठी आयुष्यभर जपून ठेवावा असाच आहे. इथून पुढे प्रत्येक पाऊल म्हणजे महादेवांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा दिव्य अनुभव. आणि अचानक समोर दगडांनी बांधलेलं प्राचीन मंदिर दिसू लागलं. हजारो वर्षापासून हिमालयाच्या कुशीमध्ये उभे असलेलं हे मंदिर पाहताच सर्व थकवा क्षणात नाहीसा होतो. हर हर महादेव मंडळी. तर
आपण सकाळी 5:30ला चोपता गावातून ट्रेक स्टार्ट केला आणि जवळपास आपण 2 ते 2.5 तासानंतर तुंगनाथ बाबांच्या मंदिरापाशी आलोय. आपण तिथे आता दर्शन घेतलं. त्यानंतर आता आपण चंद्रशिला जो पीक आहे तिथे सुद्धा जाणार आहोत आणि चंद्रशिला पीकवरून जे निसर्गाचे हिमालयाचे जे नजारे आहेत ते खरोखरच बघण्यासारखे आहेत. पंचकेदारपैकी हे एक मंदिर आहे शंकराचं आणि आपण लास्ट टाइम केदारनाथचं सुद्धा दर्शन घेतलं होतं. आता आपण तुंगनाथला आलोय आणि जे बाकीचे जे पंचकेदारचे मंदिर आहेत ते देखील आपण पुढे जाणारच आहोत. तर अशा प्रकारे हे तुंगनाथचं मंदिर आहे आणि भारतातील सर्वात उंच शिवा टेम्पल म्हणून ओळखलं जातं. भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हायेस्ट शिवा टेम्पल म्हणून याची ओळख आहे. आणि खरोखरच तुम्ही देखील तर हिमालयात येत आहे किंवा तर शंकराचे खरे भक्त असाल तर तुंगनाथ बाबांचं दर्शन घ्यायला नक्की या. येथील वातावरणात एक विलक्षण शांतता आणि दिव्यता जाणवते. घंटानाद, धुपाचा सुगंध, हर हर महादेवाचा जयघोष आणि समोर असलेले स्वयंभू शिवलिंग, हा क्षण आयुष्यात विसरता येणार नाही. मंदिराजवळ काही छोटी मोठी भोजनालये उपलब्ध आहेत. येथे गरमागरम राजमा चावल, दाल भात, मॅगी, चहा, कॉफी असे साधे शाकाहारी जेवण मिळते. थंड वातावरणात येथील गरमागरम जेवणाची चव अविस्मरणीय आहे. मंदिरासमोर असणाऱ्या या हॉटेलच्या खिडकीमधून बाहेरचे जे नजारे दिसत होते त्यांनी मनाला एक वेगळीच भुरळ घातली. तर मंडळी, आतापर्यंत आपण या ठिकाणी येण्याचा प्रवास जाणून घेतला, परंतु हे मंदिर या ठिकाणी असण्यामागची जी पौराणिक कथा सांगितली जाते ती अशा प्रकारे आहे की महाभारताचं युद्ध संपल्यानंतर पांडवांना आपल्या कुलहत्येचं पाप लागलं होतं. या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी भगवान शंकरांची आराधना केली, परंतु भगवान शंकर हे पांडवांवर नाराज होते. त्यांना भेटू नये म्हणून त्यांनी बैलाचं रूप धारण करून हिमालयामध्ये लपून बसले. पांडवांनी त्यांचा शोध सुरू केला. शेवटी भीमाला त्या बैलावर संशय आला. तो बैल पकडण्याचा प्रयत्न करताच भगवान शिव हे पृथ्वीमध्ये अदृश्य होऊ लागले. मात्र त्यांचं शरीर हे 5 वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले. याच ठिकाणांना आज पंचकेदार म्हणून ओळखलं जातं. तर तुंगनाथ या ठिकाणी भगवान शंकरांचे बाहू म्हणजे हात प्रकट झाले आणि येथील शिवलिंग जर तुम्ही बघितले तर तुम्हाला त्याच प्रकारचं भासतं. केदारनाथ या ठिकाणी पाठीचा भाग, रुद्रनाथ या ठिकाणी मुख, मध्यमहेश्वर या ठिकाणी नाभी आणि कल्पेश्वर या ठिकाणी जटा प्रकट झाल्या. तर मंडळी, असा होता आपला तुंगनाथ मंदिराचा प्रवास. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये आपण तुंगनाथ मंदिरापासून जवळच असणाऱ्या चंद्रशिला शिखरावरती जाणार आहोत. तर मंडळी, निसर्गाचे अद्भुत नजारे बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.